दिनांक 26 जून किनवट शहरातील शिवाजीनगर परिसरात सुरू असलेल्या रेल्वे भुयारी पूल प्रकरणी आज दिल्ली येथे राष्ट्रीय अनुसूचित जनजाती आयोगात निर्णायक सुनावणी पार पडली। सदर याचिका ही किनवटचे आमदार भीमराव केराम यांनी दाखल केली होती। या सुनावणीत नांदेडचे जिल्हाधिकारी कर्डिले तसेच रेल्वे विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते। सुनावणी दरम्यान जनतेच्या वतीने केराम यांनी आपली बाजू ठामपणे मांडली। त्यांच्या युक्तिवादाची पुष्टी करत जिल्हाधिकारी कर्डिले यांनी सुद्धा ही बाजू सत्य व योग्य असल्याचे स्पष्ट केले। त्यांनी प्रशासनाची ही भूमिका लेखी स्वरूपात आयोगासमोर सादर केली। राष्ट्रीय अनुसूचित जनजाती आयोगाचे अध्यक्ष श्री अंतरसिंह आर्य यांनी या संदर्भात त्वरित न्यायोचित कारवाईचे निर्देश देत जुना गेट तात्काळ सुरू करण्यात यावा असा आदेश दिला। तसेच 28 जून 2025 रोजी जिल्हाधिकारी रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक तक्रारदार आमदार भीमराव केराम आणि जनजाती आयोगाचे वरिष्ठ अन्वेषक गोवर्धन मुंडे हे संयुक्त पाहणी करतील आणि त्यानंतर तातडीने अहवाल सादर करण्यात येईल असे ठरविण्यात आले। या प्रकरणातील पुढील सुनावणी 21 जुलै 2025 रोजी होणार असून रेल्वे बोर्ड व जीएम सिकंदराबाद यांना देखील यावेळी उपस्थित राहण्याचे निर्देश आयोगाचे अध्यक्ष आर्य यांनी दिले आहेत। या निर्णयामुळे परिसरातील नागरिकांच्या सुरक्षेसाठी महत्त्वाचे पाऊल उचलले गेले असून यामुळे स्थानिक जनतेमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे। शंकर भालेराव, द स्टिंग ऑपरेशन न्यूज, माहूर। द स्टिंग ऑपरेशन न्यूज, सत्याचे दुसरे नाव, अन्यायावर लेखणीचा घाव।